नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भौमितिक रचना यावर आधारित काही प्रश्न आपण स्पष्टीकरणासह बघणार आहोत. प्रश्न पहिला, खालील आकृतीचे निरीक्षण करा व अचूक पर्याय निवडा. ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर अँड चूज करेक्ट ऑप्शन. लंबदुभाजकाचे नाव ओळखा. आकृतीचे निरीक्षण करून आपल्याला लंबदुभाजकाचे नाव ओळखायचे आहे. आयडेंटिफाय द नेम ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर बायसेक्टरचे काय नाव आहे हे आपण दिलेल्या आकृतीवरून ओळखणार आहोत. बघा, या आकृतीचे निरीक्षण केल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येतं की ही लंबदुभाजकाची रचना आहे. आणि लंबदुभाजक त्या ठिकाणी बघितल्यानंतर हा रेषाखंड पीएस आहे. या रेषाखंड पीएस ला रेषा सीडी ही लंबदुभाजक आहे हे आपल्याला सहज लक्षात येतं. म्हणून आपण म्हणू शकतो की जे 4 पर्याय दिलेले आहेत त्या 4 पर्यायांपैकी पर्याय क्रमांक ए, रेषा डीसी म्हणजेच लाईन डीसी ही दिलेल्या रेषाखंड पीएस ला लंबदुभाजक आहे. प्रश्न दुसरा, खालील आकृतीचे निरीक्षण करा व अचूक पर्याय निवडा. ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर अँड चूज द करेक्ट ऑप्शन. पीएम इज इक्वल टू, आता पीएम बरोबर काय हे आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. लंबदुभाजकाची रचना दिलेली आहे, आपल्याला सहजरित्या लक्षात येते. आणि हा जो लंबदुभाजक आहे, लंबदुभाजक सीडी हा पीएस चे समान 2 भागामध्ये रूपांतर करतो. यावरून आपण म्हणू शकतो की सेगमेंट पीएम, ही जी सेगमेंट पीएम आहे, या सेगमेंट पीएम इतकंच अंतर हे सेगमेंट एम एसचं असतं. म्हणजे एवढं अंतर, जेवढं अंतर रेख पीएमचं असतं तेवढंच अंतर हे रेख एस एमचं सुद्धा असतं. म्हणून आपण म्हणू शकतो की पर्याय क्रमांक 1 जो आहे एस एम हे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. याला कारण आहे की दिलेला जो लंबदुभाजक असतो तो लंबदुभाजक दिलेल्या रेषाखंडाला समान 2 भागात विभाजन करतो. म्हणून आपण म्हणू शकतो की रेख पीएम चं अंतर जेवढं आहे तेवढंच अंतर रेख एस एम चं सुद्धा राहील. पुढचा प्रश्न आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करा व अचूक पर्याय निवडा. ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर अँड चूज करेक्ट ऑप्शन्स. जर पीएम बरोबर 7 सेमी असेल तर पीएस किती? आताच आपण बघितलेलं आहे की लंबदुभाजक हा दिलेल्या रेषाखंडाला 2 समान भागात विभाजन करतो. Perpendicular bisector bisects given segment into 2 equal parts. Therefore, length of PM is equal to length of MS. Length of PM is equal to 7 centimeter. Therefore, length of MS is also 7 centimeter. In the question, they ask us the length of PS. PS ची पूर्ण लेंथ आपल्याला विचारलेली आहे. त्यापैकी आपल्याला PM ची लेंथ दिलेली आहे 7 सेंटीमीटर. म्हणजे हे 7 सेंटीमीटर आणि हे 7 सेंटीमीटर. 7 + 7 इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. आपण दिलेल्या पर्यायांमध्ये 14 सेंटीमीटर कुठे पर्याय आहेत ते बघायचं आणि तेच त्याचं योग्य उत्तर असणार आहे. इथं पर्याय क्रमांक ए आपल्याला दिसतो आहे 14 सेंटीमीटर म्हणजेच 14 सेंटीमीटर इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट एक्झाम्पल, पुढील उदाहरण आहे, खालील आकृतीतील कोन दुभाजकाचे नाव ओळखा. आपल्याला प्रश्नावरूनच लक्षात आलेलं असणार की ही जी आकृती आहे ती आकृती कोन दुभाजकाची दिलेली आहे. आपल्याला कोन एबीसी आपल्याला या आकृतीमध्ये दिसतो आहे आणि पूर्णपणे रचनेवरून आपल्या लक्षात आल्यानंतर असं लक्षात येईल की ही जी आकृती आहे, हा जो किरण आहे हा किरण बीएम हा दिलेल्या कोनाचा कोन दुभाजक आहे. याच्या अगोदर आपण कोन दुभाजक कोणाला म्हणतात ते सुद्धा लक्षात आलेलं आहे. हा किरण बीएम, that means ray BM bisect this angle ABC into 2 equal parts. Therefore, we say that we find here in the options where it is ray BM, this one option B, किरण BM म्हणजेच रे BM हा दिलेल्या कोनाचा त्या ठिकाणी कोन दुभाजक आहे. हे आपल्याला लक्षात येतं. आपल्याला विचारलेलं होतं आयडेंटिफाय द नेम ऑफ अँगल बायसेक्टर. म्हणून आपण म्हणू शकतो रे BM इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ABC. पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण, खालील आकृतीचे निरीक्षण करा व अचूक पर्याय निवडा. जर मेजर ऑफ अँगल माप कोन ABM बरोबर 50 अंश तर माप कोन CBM बरोबर किती? आपल्याला विचारलेलं आहे इथं माप कोन ABM 50 अंश आहे, तर आपल्याला त्यावरून काढायचं आहे ते म्हणजे माप कोन CBM किती आहे. आपल्याला सहजरित्या लक्षात येईल
की ही जी रचना आपण बघतो आहोत, ही रचना आपल्याला दिसते आहे ती कोन दुभाजकाची रचना आहे. आणि दिलेला कोन दुभाजक तुम्हाला या अगोदरच्याच प्रश्नामध्ये सांगितलं, हा त्याचा कोन दुभाजक आहे. किरण BM हा त्याचा कोन दुभाजक आहे. आणि हा कोन दुभाजक काय काम करत असतो, तर तो दिलेल्या कोनाचे 2 समान भागात रूपांतर करत असतो. आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे कोन ABM चं माप त्या ठिकाणी 50 अंश आहे. ABM चं माप 50 अंश आहे. जर ABM चं माप 50 अंश असेल तर कोन CBM चे माप सुद्धा त्या ठिकाणी 50 अंश राहणार आहे. म्हणून आपण दिलेल्या पर्यायांमध्ये 50 अंश पर्याय कुठे दिसतो ते बघायचं. आपल्याला लक्षात येईल की पर्याय क्रमांक D हा 50 अंश आहे. म्हणजे दिलेल्या या प्रश्नाचं उत्तर किंवा कोन CBM चे जे माप आहे ते माप 50 अंश आहे असं आपण म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण त्रिकोण रचनेवर आधारित प्रश्न स्पष्टीकरणासह समजून घेणार आहोत. बघा, पहिला प्रश्न आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करा व अचूक पर्याय त्या ठिकाणी निवडा. त्रिकोणाची रचना करण्याकरता पाया कोणता आहे? दिलेल्या आकृतीचं निरीक्षण करून त्या आकृतीवरून या आकृतीचा पाया कोणता आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आता ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर अँड चूज करेक्ट ऑप्शन फॉर कन्स्ट्रक्ट द ट्रायंगल विच इज द बेस. फॉर कन्स्ट्रक्ट द ट्रायंगल, हा ट्रायंगल कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आपल्याला पाया कोणता घ्यावा लागणार. आकृती तुमच्या डोळ्यासमोरच आहे. इथं त्रिकोण XYZ आपल्याला दिसतो आहे की ज्याची एक बाजू 6 सेंटीमीटर, दुसरी बाजू 5 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर. आपल्याला पाया बघायचा आहे तर आपल्या लगेच लक्षात येईल की ही जी सेगमेंट XY आहे म्हणजे बाजू XY ही या दिलेल्या त्रिकोणाचा पाया आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. त्या 4 पर्यायांपैकी आपण सेगमेंट XY म्हणजेच बाजू XY हे बघणार आहोत. आपल्याला पर्याय क्रमांक B दिसतो आहे की ज्यामध्ये उत्तर लिहिलेल्या बाजू XY ऑब्लिक साइड XY म्हणजे हेच पर्याय क्रमांक B हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. आपल्याला या आकृतीचा पाया विचारलेला आहे. पाया बाजू XY आहे. आपण तो लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेले आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करा व अचूक पर्याय निवडा. समभुज त्रिकोणाची रचना कोणती आहे? आपल्याला या आकृतीमध्ये प्रश्नामध्ये विचारलेले आहे की दिलेल्या 4 आकृत्यांपैकी समभुज त्रिकोणाची रचना कोणती आहे? विच इज द कन्स्ट्रक्शन ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सोडवण्यापूर्वी आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे. बघा, प्रत्येक आकृती आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. पहिली आकृती दिलेली आहे की या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची मापं त्या ठिकाणी वेगवेगळी दिसून येत आहेत. 4.5 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर, 3.8 सेंटीमीटर. दुसऱ्या त्रिकोणाचं निरीक्षण केलं तर त्या ठिकाणी सुद्धा 3.5 सेंटीमीटर, 5.5 सेंटीमीटर, 4.2 सेंटीमीटर. तिसरी आकृती जर आपण नीट निरीक्षण केलं तर तिसऱ्या आकृतीमध्ये 6.5 सेंटीमीटर, 6.5 सेंटीमीटर, 6.5 सेंटीमीटर. सांगण्याचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांना जर माहिती असेल इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात. या रचनेमध्ये तुम्हाला तिन्ही बाजूंची लांबी ही 6.5 सेंटीमीटर दिसते. म्हणून आपण म्हणू शकतो की पर्याय क्रमांक 3 हे या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यासाठी इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय हे माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी समान असेल तर त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण म्हणतात. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. त्रिकोण NET मध्ये बाजू ET बरोबर 6 सेंटीमीटर आहे. माप कोन E बरोबर 80 अंश आहे आणि NE ची लांबी 4.5 सेंटीमीटर आहे. तर या त्रिकोणाची रचना करण्यासाठी दुसरी पायरी कोणती असेल? आपल्याला या ठिकाणी या त्रिकोण रचना करताना दुसरी पायरी विचारलेली आहे. इन ट्रायंगल NET, length ET is equal to 6 centimeter, measure angle E is equal to 80 degree. Length NE is equal to 4.5 centimeter. For the construction of a given triangle, what will be the second step? नीट लक्षात घ्या. या गणिताच्या या प्रश्नाच्या जे पर्याय दिलेले आहेत त्या चारही पर्यायांचं जर नीट निरीक्षण केलं तर हे चारही पर्याय हे ट्रायंगल NET कन्स्ट्रक्शन करण्याच्या 4 स्टेप्स आहेत. परंतु आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे ती म्हणजे विच इज द सेकंड स्टेप, दुसरी पायरी कोणती असणार? आता विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोण काढताना आपण सुरुवातीला त्या ठिकाणी पाया घेत असतो आणि पाया जर आपण या त्रिकोण NET मध्ये जर पाया ET घेतला तर त्यावेळेस आपल्याला इथं मेजर ऑफ अँगल E दिलेला आहे की ज्याचं माप 80
अंश आहे. म्हणजे आपण पाया घेतल्यानंतर दुसरी जी पायरी असणार ती पायरी म्हणजे आपण माप कोन ई बरोबर 80 अंशाचा कोन काढणार आहोत. म्हणून आपण पर्याय क्रमांक डी जर आपण बघितला, त्या ठिकाणी लिहिलेलं आहे 80 अंशात मापाचा कोन काढणे, ड्रॉ अँन अँगल ऑफ 80 डिग्री, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे ही पायरी दुसरी आहे म्हणून काही विद्यार्थी घाईघाईने पहिली पायरी म्हणतील, परंतु दुसरी पायरी विचारली की तिसरी पायरी विचारली हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. पुढचं गणित बघणार आहोत. जर त्रिकोण MAT मध्ये बाजू AT बरोबर 5.5 सेंटीमीटर, माप कोन A बरोबर 110 अंश आणि बाजू MA ची लांबी 4.5 सेंटीमीटर असेल, तर या त्रिकोणाची रचना केल्यानंतर त्रिकोणाचा कोणता प्रकार तयार होईल? आपल्याला विचारलेला आहे, रचना केल्यानंतर त्रिकोणाचा कोणता प्रकार तयार होईल? If in triangle MAT length AT is equal to 5.5 centimeter, measure angle A 110 degree, length MA is equal to 4.5 centimeter. After construction of a triangle, what will be the type of triangle? Type of triangle आपल्याला विचारलेला आहे. आता जर आपण दिलेल्या गोष्टींचं जर निरीक्षण केलं, तर त्या गोष्टींचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला इथं बाजू दिसतायत सगळ्या, की आपण इथं बघू शकतो लेंथ 5.5 सेंटीमीटर, मेजर अँगल 110 डिग्री अँड लेंथ MA इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. या ठिकाणी जर नीट निरीक्षण केलं तर विद्यार्थ्यांनो आपल्याला अशी गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे माप कोन A बरोबर 110 अंश आहे. मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू 110 डिग्री. आपल्याला एका कोणाचं माप हे 90 अंशापेक्षा जास्त दिसतं, म्हणजे माप कोन A 90 अंशापेक्षा जास्त आहे. इट्स मोर दॅन 90 डिग्री. आपल्याला माहिती आहे की मेजर ऑफ अँगल इज मोर दॅन 90 डिग्री, देन दॅट अँगल इज कॉल्ड ॲज ऑब्टूज अँगल. म्हणजेच त्या 90 अंशापेक्षा जास्त माप असलेल्या कोणाला विशाल कोन म्हणतात, आणि विशाल कोनाच्या सहाय्याने तयार झालेला जो कोन असतो त्याला विशाल कोन त्रिकोण म्हणतात. थोडक्यात आपण त्याला इंग्लिशमध्ये ऑब्टूज अँगल ट्रायंगल म्हणतो. म्हणून आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो पर्याय क्रमांक ए, विशाल कोन त्रिकोण. दॅट मीन्स ऑब्टूज अँगल ट्रायंगल. आपण हे रचना केल्यानंतर आपण त्रिकोण रचण्याच्या 4 रचना शिकलेल्या आहोत. त्यापैकी ही 2 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला एक कोन दिला असता त्रिकोण काढणे हा प्रकार आहे. त्यावरून आपल्याला लक्षात यायला पाहिजे कोणाचं निरीक्षण करायचं. कोन 90 अंशापेक्षा जास्त आहे. इट इज मोर दॅन 90 डिग्री, देअरफॉर इट इज ऑब्टूज अँगल ट्रायंगल. हे आपल्याला पटकन डिसाईड करता आलं पाहिजे. इट इज नॉट लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण, यापैकी काहीच नाही. सहजरित्या लक्षात यायला पाहिजे कृती. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे, जर ट्रायंगल XYZ मध्ये बाजू XY 6 सेंटीमीटर, माप कोन X बरोबर 30 अंश, माप कोन Y बरोबर 100 अंश असेल, तर या माहिती करता खालील योग्य रचना कोणती? आपल्याला योग्य रचना विचारलेली आहे, त्यासाठी माप दिलेली आहेत वेगवेगळी. त्रिकोण XYZ काढताना 2 कोणांची माप आणि त्यांची समाविष्ट केलेली एक बाजू, तिची लांबी दिलेली आहे. इन ट्रायंगल XYZ, लेंथ XY 6 centimeter, measure angle X is equal to 30 degree, measure angle Y is equal to 100 degree. Then identify correct construction for given information. आता आपल्याला ह्या मापाचा ट्रायंगल XYZ या ठिकाणी काढून दिलेला तुम्हाला दिसून येईल. बघा, फर्स्ट जर ऑप्शन बघितला आपण, फर्स्ट ऑप्शन मध्येच त्या ठिकाणी आपण निरीक्षण करू शकतो की ट्रायंगल XYZ च काढलेला आहे. सगळ्या आकृत्या जर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला XYZ च दिसणार आहेत. परंतु इथं मेजरमेंट XY 6 सेंटीमीटर, बघा इथं 6 सेंटीमीटर आहे. XY 6 सेंटीमीटर दिसतोय. देन मेजर अँगल X इज इक्वल टू 30 डिग्री. इथं सुद्धा आपल्याला 30 डिग्री दिसत आहे. बघा, मेजर अँगल X इज इक्वल टू 30 डिग्री दिसत आहे. मेजर अँगल Y 100 डिग्री. इथं बघा 100 डिग्री आहे. म्हणजे ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या ट्रायंगल XYZ ची रचना करण्यासाठी ते सगळे आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये दिसत आहेत. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक ए हेच उत्तर या प्रश्नाचं असणार आहे. जर आपण ह्या आकृतीकडे बघितलं तर ह्या आकृतीत तुम्हाला दिसेल की अँगल X या ठिकाणी किती सांगितलेला आहे, 30 डिग्री सांगितलेला आहे. आणि इथं त्यांनी अँगल X किती डिग्रीचा काढलेला आहे, 34 डिग्रीचा काढलेला आहे. 4 डिग्री मोर दॅन गिवन अँगल X, देअरफॉर हे उत्तरच राहू शकत नाही. आपल्या सहजरित्या लक्षात येतं आपला पर्याय क्रमांक ए, ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी दाखवून जर रचना केलेली असेल, दॅट इज अवर करेक्ट कन्स्ट्रक्शन. म्हणजे कन्स्ट्रक्शन, करेक्ट कन्स्ट्रक्शन त्यालाच म्हणू शकतो
की जी माप दिलेली आहेत त्याच मापाच्या सहाय्याने त्यांनी ट्रायंगल काढलेला आहे किंवा नाही. राहिलेल्या 2 आकृत्या जरी बघितल्या आपण, त्या ठिकाणी दिलेल्या मापाचे कोन या ठिकाणी दिसत नाहीत. कोन यांनी काढलेलेच नाहीत. सर्व रचना त्या ठिकाणी 3 सेंटीमीटर, 4.5 सेंटीमीटर अशी वेगवेगळी माप घेतलेली आहेत. म्हणून आपण म्हणू शकतो की आपला पर्याय क्रमांक ए हेच ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यासाठी दिलेल्या सर्व गोष्टी करेक्ट ट्रायंगल विचारलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए ह्या त्या प्रश्नाचं अचूक असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण रेषाखंड, कोन आणि वर्तुळ यावर आधारित त्या प्रश्न बघणार आहोत. प्रश्न पहिला आहे, बाजू AB बरोबर 4.5 सेंटीमीटर आणि बाजू PQ बरोबर 4.5 सेंटीमीटर असेल तर रेख AB ही रेख PQ शी टिंबटिंब आहे. If length AB is equal to 4.5 centimeter, length PQ is equal to 4.5 centimeter, then segment AB is dash dash with segment PQ. आपल्याला सांगितलेलं आहे की सेगमेंट AB ची लेंथ जी आहे 4.5 सेंटीमीटर आहे, PQ ची 4.5 सेंटीमीटर आहे. लगेच आपल्याला रेषाखंडांची माप जर समान असतील तर त्यांना काय म्हणतात हे आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे. नसेल आठवतं पर्यायांवरून सुद्धा आपल्याला लगेच आयडिया लक्षात येते की रेख AB ही रेख PQ शी काय असणार आहे तर एकरूप असणार आहे. आपण सहजरित्या पर्यायांवर जर निरीक्षण केलं तर आपण म्हणू शकतो एकरूप असू शकते, म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये आपण कॉन्ग्रुएंट म्हणतो. पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे. लेंथ AB आणि लेंथ PQ यांची जर आपल्याला निरीक्षण केलं त्यांची लेंथ इक्वल असते. ज्यांची लेंथ इक्वल असते त्यांना आपण कॉन्ग्रुएंट सेगमेंट म्हणतो. Therefore we say that segment AB is congruent with segment PQ. Segment AB is congruent with segment PQ हे आपल्याला निरीक्षणावरूनच लक्षात येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढील प्रश्न बघूया आपण. जर रेख CD ही रेख MN शी एकरूप आहे तर योग्य विधान ओळखा. आपल्याला सांगितलेलं आहे रेख CD ही MN शी एकरूप आहे. If segment CD is congruent with segment MN, then identify the correct option. परत एकदा सांगतो, हे उदाहरण सुद्धा आपल्याला लक्षात येईल की हे एकरूपतेशी संबंधित आहे. इट्स कॉन्ग्रुएंट सेगमेंट AB, सेगमेंट CD ही कॉन्ग्रुएंट आहे कोणाशी, MN शी आहे. तर आपल्याला आता ही लिहायचं आहे, देन आयडेंटिफाय द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन कडे जर आपण नीट निरीक्षण केलं तर ऑप्शन वरून आपल्याला लक्षात येईल की सगळ्या ठिकाणी CD लिहिलेला आहे, MN लिहिलेला आहे. फक्त देयर इज डिफरन्स बिटवीन धिस सिम्बॉल्स. या सिम्बॉल्स मध्ये आपल्याला या ठिकाणी बदल झालेला दिसून येतो. प्रत्येक चिन्ह आपण त्या ठिकाणी नीट बघायचं आहे आणि मग आपण निरीक्षण करायचं आहे. रेख CD ही रेख MN शी एकरूप आहे, म्हणजे एकरूपतेचं चिन्ह आपल्याला अपेक्षित आहे. सेगमेंट CD इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट MN. आपल्याला या दोघांमध्ये कॉन्ग्रुएंटचं सिम्बॉल त्या ठिकाणी महत्वाचं आहे. बघा, रेख जे सिम्बॉल असतं आपण लिहिताना आपण जे सेगमेंट लिहितो ते महत्वाचं आहे. आपण त्यासाठी जर नीट निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की डी जो ऑप्शन आहे, डी ऑप्शन, रेख CD समरूप रेख CD एकरूप रेख MN, दॅट मीन्स सेगमेंट CD इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट MN, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. फक्त इथं त्यांनी लेखी सांगितलेलं आहे आणि आपण दिलेलं जे उत्तर आहे ते उत्तर लिहिताना एकरूपतेचं चिन्ह वापरूनच लिहायचं आहे. एकरूप चिन्ह म्हणजेच कॉन्ग्रुएंट चिन्ह. कॉन्ग्रुएंटचं सिम्बॉल त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. बाकी हे वेगवेगळे सिम्बॉल आहेत. सगळ्या ठिकाणी रेख CD, रेख MN लिहिलेलं आहे. फक्त चिन्हांवरती हा खेळ आहे. चिन्ह आपण अचूकरित्या निवडलं पाहिजे. त्यासाठी आपण निवडलेल्या पर्याय क्रमांक डी, रेख CD एकरूप रेख MN हे उत्तर ह्या प्रश्नाचं आपण ठरवलेलं आहे, म्हणजे तेच अचूक उत्तर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे, रेख PQ. आता आपल्याला हे वाचन करता आलं पाहिजे. रेख PQ एकरूप रेख XY आणि रेख PQ ची लांबी दिलेली आहे 6 सेंटीमीटर. तर आपल्याला XY ची लांबी विचारलेली आहे. सेगमेंट PQ इज कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट XY. देन यू कॅन फाइंड फ्रॉम लेंथ PQ इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, फाइंड XY. बघा, आपण दिलेला प्रश्न जर काळजीपूर्वक लगेच वाचला तर आपल्या लक्षात येईल की PQ आणि XY हे एकमेकांशी एकरूप आहेत. ते एकमेकांशी कॉन्ग्रुएंट आहेत. एकरूप म्हणजेच त्या ठिकाणी कॉन्ग्रुएंट आहेत.
आता कॉन्ग्रुएंट असणे किंवा एकरूप असणे म्हणजे दोघांची माप समान असणे. आपल्याला इथं अगोदरच उत्तर दिलेलं आहे. जर त्यांचं लेंथ PQ ही 6 सेंटीमीटर आहे, म्हणजे बाजू PQ ची लांबी जर 6 सेंटीमीटर असेल, एकरूप याचा अर्थच म्हणजे XY ची लांबी सुद्धा त्या ठिकाणी 6 सेंटीमीटर असणार. आपण दिलेल्या चारही पर्यायांमध्ये बघायचं आहे 6 सेंटीमीटर कुठे आहे. तर पर्याय क्रमांक ए जो आहे त्यांनी उत्तर दिलेले आहे की 6 सेंटीमीटर, म्हणून आपण म्हणू शकतो की हे 6 सेंटीमीटर हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. एकरूपतेवर आधारित असलेला हा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांना सहज लक्षात आला असणार. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडायचा आहे. 2 अचूक पर्याय निवडायचा आहे. आपल्याला आकृत्या दिलेल्या आहेत. तुम्हाला आकृत्यांवरून लक्षात येईल की पहिली आकृती दिलेली आहे ती म्हणजे कोन ABC की ज्याचं माप 35 अंश आहे. दुसरा कोन दिलेला आहे त्या ठिकाणी कोन NIT की ज्याचं माप 90 अंश आहे. आणि तिसरा कोन दिलेला आहे कोन PTQ त्याचं माप 100 अंश आहे. खालील आकृतीचं निरीक्षण करून योग्य पर्याय आपल्याला या प्रश्नामध्ये लक्षात असू द्या की आपल्याला 2 करेक्ट ऑप्शन्स निवडायचे आहेत. बघा, हे प्रश्न दिल्यानंतर आपल्याला इथं अजून आकृत्या दिलेल्या आहेत की त्या आकृत्यांचं जर नीट निरीक्षण केलं तर आपल्याला खाली पर्याय सुद्धा आपण बघूया, म्हणजे पर्यायावरून आपल्याला उत्तराचे सुद्धा अंदाज येऊ शकतो की पर्याय काय दिलेले आहेत. की पर्याय त्या ठिकाणी इथे दिसतात ABCD की एकरूप कोन, म्हणजे आपल्याला दिलेले जे कोन आहेत त्या कोनांशी एकरूप असलेले कोन आपल्याला बघायचे आहेत. आता आपण लक्षात येतं की कोन ABC चे माप 35 अंश आहे, म्हणजे कोन SPM चे माप सुद्धा 35 अंश आहे. ही जोडी जर या ठिकाणी असेल तर आपलं ते उत्तर होऊ शकते. बघा, कोन ABC एकरूप कोन SPM, म्हणजे हा एक आपला पर्याय असणार आहे. दुसरा पर्याय आहे ते म्हणजे इथं कोन RTS आणि XYZ हे एकरूप आहेत का बघूया. RTS चं माप आहे 100 अंश आणि XYZ चे माप आहे 40 अंश, म्हणजे हे दोन्ही कोन एकरूप असूच शकत नाही, कारण की एकाचं माप 100 अंश एकाचं माप 40 अंश, म्हणून हे एकरूप असू शकत नाही. तिसरी जोडी आहे कोन LMN आणि कोन XYZ. आता हे दोन्ही कोन आपल्याला इथं दिसतातच आहे. कोन LMN आणि कोन XYZ दोघांची माप समान आहेत, म्हणून आपण म्हणू शकतो की आपल्या 2 पर्याय निवडायला सांगितलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 पहिला जो आपण निवडलेला होता कोन ABC एकरूप कोन SPM आणि कोन LMN आणि कोन XYZ अचूक 2 पर्याय निवडायला सांगितलेले आहेत. आपल्याला 2 पर्याय सापडलेले असल्याने आपण चौथा पर्याय बघितला नाही तरी चालतो, कारण की 2च पर्याय त्या ठिकाणी बरोबर दिलेले असणार. आता निरीक्षण करून आपण हा जो C प्रकार निवडला, बघा याचं माप 40 अंश आहे, याचं सुद्धा माप त्या ठिकाणी 40 अंश असल्याने आपण म्हणू शकतो की दोन्ही कोन हे एकरूप आहेत. बोथ अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अँगल LMN इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल XYZ. ऑल्सो अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल SPM. पुढचा प्रश्न बघणार आहोत. ज्या कोनांची मापे समान असतात ते कोन एकरूप असतात, हे विधान बरोबर आहे किंवा चुकीचं आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. ज्या कोनांची मापे समान असतात ते कोन एकरूप असतात. 2 angles with equal measurements are congruent to each other. Decide true or false. ट्रू आणि फॉल्सच्या संदर्भातले हे गणित आहे. आपल्याला लक्षात येतं, मराठीतही समजतं आणि इंग्रजीतही लगेच लक्षात येतं की ट्रू ऑर फॉल्स म्हणजे चूक आहे का बरोबर आहे, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आपण या अगोदरच बघितलेला आहे. कोनांची मापे समान असतील तर ते कोन एकरूप असतात, म्हणून आपण म्हणू शकतो की हे विधान बरोबर आहे. Therefore we choose ऑप्शन नंबर A. इट्स ट्रू. ते बरोबर आहे, म्हणून आपण पर्याय क्रमांक A निवडलेला आहे. पुढचं गणित बघूया. पुढच्या गणितामध्ये आपल्याला त्यांनी दिलेलं आहे की कोन ABC एकरूप कोन PQR. कोन ABC एकरूप कोन PQR याच्यावरून आपल्याला PQR चे माप काढायला त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये कोन ABC चे माप दिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा अतिशय सोपा प्रश्न आहे. आपल्याला लक्षात येईल की ABC हा PQR शी एकरूप आहे. म्हणजे थोडक्यात हे चिन्ह बघितलं आपण की हे दोन्ही कोन एकरूप आहेत, म्हणजे याचा अर्थ दोघांची मापे काय आहेत, समान आहेत. त्यापैकी आपल्याला त्यांनी एकाचं माप दिलेलं आहे ते म्हणजे 45 अंश. माप कोन ABC 45 अंश, तर आपण लगेच म्हणू शकतो की कोन PQR चे माप सुद्धा
45 अंश असणार. आपण पर्यायांकडे बघायचं आहे आणि पटकन निर्णय घ्यायचा आहे की पर्याय क्रमांक सी हा जो आहे तो या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याचं कोन PQR चे माप हे 45 अंश असणार आहे, आपल्याला लगेच लक्षात येतं. पुढचा प्रश्न बघणार आहोत. जर कोन ABC एकरूप कोन PQR तर कोन PQR एकरूप टिंब असं विचारलंय. If angle ABC is congruent with angle PQR, then angle PQR is congruent with dash dash. अतिशय सोपा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. पहिला कोन जो आहे, पहिला कोन अँगल ABC हा PQR शी एकरूप आहे. याचाच उलट अर्थ PQR हा ABC शी एकरूप असणार आहे. म्हणून आपण पर्याय लिहू शकतो PQR शी कॉन्ग्रुएंट असलेला अँगल हा ABCच असणार आहे, कारण की आपल्याला इथं दोनच कोन दिलेले आहेत. मग या दोन कोनांवरून आपण म्हणू शकतो अँगल ABC इज कोन ABC हा PQR शी एकरूप आहे. आता अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट विथ PQR. In opposite words, you can say that angle PQR is congruent with ABC. Therefore, we write here angle ABC. This पर्याय हा पर्याय आपण त्या ठिकाणी लगेच निवडू शकतो. फक्त उलट अर्थाने ABC PQR शी कॉन्ग्रुएंट आहे तर PQR ABC शी कॉन्ग्रुएंट आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, खाली दिलेल्या दोन कोनांसाठी अचूक पर्याय निवडा. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन अँगल्स. मेजर angle ABC is equal to 50 degree. Then measure angle PQR is equal to 50 degree. अचूक दोन पर्याय निवडा. दोन पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचे आहेत. नीट लक्षात द्या, या ठिकाणी आपल्याला एक नव्हे तर दोन पर्याय निवडायचे आहेत. काही विद्यार्थी घाईघाईमध्ये फक्त एक पर्याय निवडतात. आपल्याला सांगितलेलं आहे की दोन कोनांची माप दिली. ABCचं माप 50 अंश आहे, PQRचं माप 50 अंश आहे. आता बघूया पहिला पर्याय बघूया. पहिल्या पर्यायात लिहिलेला आहे कोन PQR एकरूप कोन ABC. कोन PQR एकरूप कोन ABC हा पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहे. आपल्या लक्षात येतं की दोन्ही कोनांची मापे समान असतील तर त्यांना एकरूप म्हणतात. दुसरं बघा, दुसरं आपल्याला दिसतंय की हे वेगळं चिन्ह आहे, म्हणजे हे उत्तर त्या ठिकाणी होऊ शकत नाही. तिसरा पर्याय जो C आहे तिथं सुद्धा वेगळं चिन्ह आहे, हे एकरूप चिन्ह होऊ शकत नाही आपल्याला. परंतु इथं बघा उलट अर्थाने लिहिलेलं आहे कोन ABC एकरूप कोन PQR, म्हणजे हा पर्याय फक्त पहिल्या पर्यायाच्या उलट पद्धतीने तो पर्याय लिहिलेला आहे. अगोदर लिहिलेला आहे, पहिल्या पर्यायात लिहिलेला आहे कोन PQR ABC शी एकरूप आहे. चौथ्या पर्यायात लिहिलेला आहे कोन ABC हा PQR शी एकरूप आहे. म्हणजे आपल्याला जे दोन पर्याय सांगितलेले होते ते दोन पर्याय आपण शोधलेले आहेत आणि दोघांची माप एकरूप असल्यामुळे आपण फक्त एकरूप चिन्हांकडेच लक्ष द्यायचं आहे आणि कोनांच्या नावाकडे लक्ष द्यायचं आहे. पुढचं गणित आहे उदाहरण क्रमांक 9. ज्या वर्तुळाच्या टिंब समान असतात ती वर्तुळे एकरूप असतात. सर्कल्स ऑफ इक्वल डॅश डॅश आर कॉन्ग्रुएंट सर्कल्स. ही वर्तुळांची संदर्भित आपण एकरूप वर्तुळांच्या बाबतीत बघितलेलं होतं की ज्या वर्तुळांच्या त्रिज्या ह्या समान असतात ती वर्तुळे एकरूप असतात. हे जर आपण लक्षात ठेवलेलं असेल तर आपण पर्यायांमधून लगेच शोधणार आहोत की त्रिज्या हा शब्द बघायचा आहे. त्रिज्या बघा, पर्याय क्रमांक A मध्ये लिहिलेला आहे त्रिज्या, ज्यालाच इंग्रजीमध्ये रेडियस म्हणतात. म्हणून आपण म्हणू शकतो सर्कल्स ऑफ इक्वल रेडियस आर कॉन्ग्रुएंट सर्कल्स. म्हणजे वर्तुळाची जर त्रिज्या, त्यालाच इंग्लिशमध्ये रेडियस, जर त्या ठिकाणी इक्वल असतील तर दॅट सर्कल्स आर कॉन्ग्रुएंट सर्कल्स. हे आपण बघितलेलं आहे. अतिशय सोपी माहिती आहे की जी आपण लक्षात ठेवू शकतो. आता आपल्याला 10वा प्रश्न विचारलेला आहे. खाली दिलेल्या आकृत्यांचे निरीक्षण करा व एकरूप वर्तुळे ओळखा. आपल्याला प्रश्न अगोदर सांगितले की तुम्ही निरीक्षण करा. निरीक्षण केल्यानंतर तुम्ही एकरूप वर्तुळ ओळखायचे आहेत. ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर्स अँड फाइंड द कॉन्ग्रुएंट सर्कल्स. फिगरचं निरीक्षण केल्यानंतर कॉन्ग्रुएंट सर्कल्स आपण शोधायचे आहेत. आता शोधल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की 4 सर्कल्स आपल्याला दिलेले आहेत. एकूण 4 वर्तुळ दिलेली आहेत. पहिल्या वर्तुळाची त्रिज्या आपल्याला दिसते आहे 1 सेंटीमीटर आहे, दुसऱ्याची 2 सेंटीमीटर, तिसऱ्याची परत 1 सेंटीमीटर आणि चौथ्याची 1.3 सेंटीमीटर त्रिज्या आपल्याला दिसून येते. आता ही दिसून आल्यानंतर आता आपण बघायचं आहे की निरीक्षण करून आपण माहिती सांगायची आहे की याच्यातले पर्याय बघू आपण. पहिला पर्याय आहे आकृती A व आकृती C हे एकरूप आहेत. आकृती A आणि आकृती C आपण बघूया. आकृती A
ही आहे आणि आकृती सी, तर दोन्ही वर्तुळ त्या ठिकाणी एकरूप आहेत. सहजरित्या आपल्याला लक्षात येतील. जर आपण त्रिज्या बघितली, त्याची त्रिज्या याची 1 सेंटीमीटर आहे, याची सुद्धा 1 सेंटीमीटर आहे, म्हणजे हे विधान बरोबर आहे. रेडियस ऑफ बोथ द सर्कल्स इज 1 सेंटीमीटर, देअरफॉर दिस ऑप्शन ए इज करेक्ट फॉर दिस. देन सेकंड, दुसरा आहे आकृती बी व आकृती सी हे एकरूप आहेत का? नाही. तर आपल्या लक्षात येईल आकृती बी ची जी रेडियस आहे ती रेडियस 2 सेंटीमीटर आहे. बघा इथं 2 सेंटीमीटर तुम्हाला दिसत असणार आणि आपलं तर उत्तर त्या ठिकाणी 1 सेंटीमीटर आहे, त्याच्यामुळे हा पर्याय असू शकत नाही. आकृती पर्याय सी, आकृती बी व आकृती डी. आकृती जर तुम्ही बी आणि डी बघितली, बघा ही बी आहे आणि ही डी आहे. द रेडियस ऑफ this circle is 2 centimeter and the radius of this circle is 1.3 centimeter. आपण जर नुसतं रेडियसचं जरी ऑब्झर्वेशन केलं, देन वी सेड दॅट these two circles are not congruent. हे दोन्ही कॉन्ग्रुएंट नाहीत, आपण असं म्हणू शकतो. देन लास्ट आहे आकृती ए व आकृती डी. आकृती ए आणि डी ही कॉन्ग्रुएंट होऊ शकते का? हे सुद्धा कॉन्ग्रुएंट होऊ शकणार नाही. म्हणजे आपण फक्त म्हणू शकतो की पर्याय क्रमांक ए हाच आपल्या त्या ठिकाणी उत्तर आहे, की हे दोन्ही म्हणजे फिगर ए अँड फिगर सी आर द कॉन्ग्रुएंट. म्हणजे हेच दोन्ही वर्तुळ त्या ठिकाणी कॉन्ग्रुएंट आहेत, बिकॉज देअर रेडियस इज सेम. रेडियस सारखीच असल्यामुळे आपण दोघांना कॉन्ग्रुएंट सर्कल म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पूर्णांक संख्यांचा गुणाकार, दॅट मीन्स मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर्स, यावर आधारित काही प्रश्न बघणार आहोत. बघा पहिला प्रश्न आहे सॉल्व -8 प्लस -3. त्या ठिकाणी -8 अधिक -3 असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आपण प्रश्न विचारता क्षणी आपल्याला लक्षात यायला पाहिजे की दोन्ही संख्या ह्या ऋण आहेत. बोथ द नंबर्स आर निगेटिव्ह इंटिजर्स. आता निगेटिव्ह इंटिजर्स असताना बेरीज कशी करायची हे आपल्याला अगोदर त्या ठिकाणी आलं पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा -8 आहे, हा -8 तुम्हाला त्या ठिकाणी दिसतो आहे आणि हा -3 आहे. या अगोदरच तुम्हाला मी सांगितलेलं आहे की दोन्ही संख्या ऋण असतील आणि त्यांची बेरीज करायची असेल तर अगोदर तुम्ही अंकांची बेरीज करायची. 8 अधिक 3 किती होतील? 11. बघा उत्तरामध्ये 11 पण आहे आणि -11 पण आहे, परंतु दोघांची बेरीज केल्यानंतर 8 अधिक 3 म्हणजे 11 करायचे, परंतु चिन्ह देताना त्याला ऋण हेच चिन्ह द्यायचं आहे, हे नीट लक्षात घ्यायचं. हे जे ऋण चिन्ह आहे ते ऋण चिन्हच त्या उत्तराला द्यायचं आहे, हे नीट लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही ऋण संख्या असतील तर दोन्ही अंकांची बेरीज करायची, मात्र उत्तराला ऋण चिन्ह द्यायचं आहे हे विसरायचं नाही. म्हणून या उत्तरात गणिताचं जे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक ए -11 हे उत्तर आहे. बघा जर तुम्ही चिन्ह दिलं नाही, हे जे चिन्ह तुम्ही विसरले, तर हे चिन्ह विसरले आणि तुम्ही जर पर्याय क्रमांक बी 11 घेतला तर तुमचे बेरीज ज्याचं उत्तर चुकणार आहे. म्हणून चिन्हाकडे लक्ष देणे खूप गरजेचं आहे. पुढचं गणित आहे पूर्णांक संख्येवरील सोडवा. त्या ठिकाणी 9 अधिक -5, 9 पूर्णांकामध्ये -5 हा पूर्णांक त्या ठिकाणी बेरीज करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या गणितामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की एक संख्या ऋण आहे आणि दुसरी संख्या धन आहे. म्हणजे ही धन 9 मध्ये आपल्याला -5 मिळवायचे आहेत. धन 9 मध्ये -5 मिळवायचे आहेत. अशा वेळेस आपण करायचं आहे की धन 9 मधून -5 हे वजा करायचे. 9 वजा 5 उत्तर 4 येणार आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. तर मोठी संख्या त्या ठिकाणी 9 अंक आहे, म्हणून आपण डी हा पर्याय त्याचं 4 उत्तर येणार आहे. नीट लक्षात घ्या, एक धन संख्या आणि एक ऋण संख्या यांची बेरीज करताना दोन्ही संख्यांची वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं त्या ठिकाणी चिन्ह द्यायचं आहे. मोठी संख्या 9 आहे, 9 ला धन चिन्ह असल्याने उत्तराला त्या ठिकाणी धन चिन्ह आलेलं आपल्याला लक्षात येईल. पुढचं गणित आहे गणित क्रमांक 3. 5 वजा -5, 5 मायनस -5, म्हणजे 5 मधून आपल्याला -5 मायनस करायचे आहे. आता वजाबाकीची क्रिया करत असताना आपण त्या रूल बघितलेला आहे की रूल मध्ये म्हणजे 5 मध्ये आपण नेक्स्ट नंबर जी संख्या वजा करायची असते तिची अपोजिट नंबर ऍड करत असतो.
म्हणजे निगेटिव्ह 5 चा अपोजिट नंबर 5 येणार. म्हणजेच आपण 5 मध्ये निगेटिव्ह 5 चा अपोजिट नंबर विरुद्ध संख्या आपण त्या ठिकाणी ऍड करणार आहोत. म्हणून 5 + 5 आन्सर त्या ठिकाणी येणार आहे. 5 + 5 म्हणजेच 10. 10 उत्तर येणार आहे. बघा 5 या संख्येतून ऋण 5 संख्या वजा करत असताना आपल्याला पूर्णांक संख्यांची वजाबाकी करताना पहिल्या संख्येतून दुसरी संख्या वजा करणे म्हणजेच पहिल्या संख्येत दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या मिळवायची. ही पहिली संख्या 5 आहे, दुसरी संख्या ऋण 5 आहे. ऋण 5 ची विरुद्ध संख्या धन 5 येणार आहे. म्हणजे 5 मध्ये अधिक धन 5 मिळवले 5 अधिक 5 त्याचं उत्तर 10 येणार आहे. म्हणून पर्याय आपण 10 निवडलेला आहे. पुढचं गणित आहे उदाहरण क्रमांक 4 की ज्यामध्ये ऋण 25 वजा ऋण 21 असं 2 आहे. दोन्ही संख्या ऋण आहे. आता मध्ये या उदाहरणामध्ये तुम्हाला लक्षात येईल की इथं आपल्याला सांगितलेलं आहे ऋण 25. ऋण 25 ही सुद्धा ऋण संख्या आहे आणि ऋण 21 ही पण ऋण आहे आणि त्या दोघांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. आता वजाबाकी करायची मग आता या उदाहरणामध्ये काय करणार आपण, ऋण 25 मध्ये आपल्याला ऋण 21 ची विरुद्ध संख्या मिळवायची आहे. ऋण 21 ची विरुद्ध संख्या म्हणजेच 21. ऋण 25 अधिक 21, ऋण 25 अधिक 21 याचं उत्तर येणार आहे ऋण 4. आता कसं येणार, तर एक धन संख्या आणि एक ऋण संख्येची बेरीज करताना कोणती पद्धत वापरतात हे उदाहरण क्रमांक 1 मध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत. फॉर सेमी स्टुडंट्स सी हिअर -25 मायनस -21. आता निगेटिव्ह असल्यामुळे आपल्याला ही -21 ची ऑपोजिट नंबर बघायची. ऑपोजिट नंबर आहे 21. आपण -25 मध्ये आपण 21 ऍड करायचा आहे. -25 प्लस 21 म्हणजे 25 मधून 21 वजा करायचे आणि त्याचं निगेटिव्ह साईन उत्तर लावायचं आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी याचं उत्तर लिहिलेलं आहे -4. हे अगोदर सबट्रॅक्शनचं नंतर ऍडिशनचं असं 2 स्टेप मध्ये हे गणित आपण सोडवायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत आपण 5 गुणाकार. हे गुणाकाराशी संबंधित उदाहरण आहे. अतिशय सोपं उदाहरण तुम्हाला लगेच लक्षात येईल. 6 गुणिले 8 आहे. 6 × 8. 6 चा टेबल त्या ठिकाणी 8 पर्यंत म्हटला की 6 8 जा 48. तर बघा पर्याय ए दिलेला आहे की 48. अतिशय सोपं गणित त्या ठिकाणी दिलेलं आहे. दोन्ही धन पूर्णांक होते. both are the positive integer, therefore answer has also positive integer. पॉझिटिव्ह इंटिजर त्या ठिकाणी आपल्याला आलेला आहे. सोपं गणित आहे. दोन्ही जर संख्यांना धन चिन्ह असेल तर गुणाकार करणं अतिशय सोपी गोष्ट आहे. आता पुढचं जर गणित आपण बघितलं तर पुढच्या गणितामध्ये तुम्हाला लक्षात येईल की -5 हा निगेटिव्ह इंटिजर आहे. त्याला 9 हा या पॉझिटिव्ह इंटिजरने मल्टिप्लाय करायचा आहे. ऋण 5 ला आपल्याला 9 ने गुणायचं आहे. आपण नेहमीप्रमाणे 9चा पाढा 5 पर्यंत किंवा 5चा पाढा 9 पर्यंत म्हणायचा आहे. 9 5 45. फक्त एक संख्या पॉझिटिव्ह आहे, दुसरी संख्या निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह संख्या असल्यामुळे आन्सरला सुद्धा निगेटिव्ह साईन येईल. बघा 9 5 45 दोन ठिकाणी तुम्हाला 45 दिसतोय. हिअर आल्सो 45, हिअर आल्सो 45. परंतु कोणतं 45 आपण घेणार, तर बघा पॉझिटिव्ह निगेटिव्ह उत्तर येतं. देअरफॉर यू चूज ऑप्शन बी. दॅट मीन्स आन्सर -45 हे उत्तर आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. पुढचं गणित बघणार आहोत आपण 7 गुणाकार करा. मल्टिप्लिकेशनच एक्झाम्पल आहे. ह्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा तुम्हाला दिसत असेल की 11 × -7 असं गणित विचारलेलं आहे. 11 × -7. 11 पॉझिटिव्ह नंबर आहे, सेकंड नंबर निगेटिव्ह आहे. याचा आन्सर 100% निगेटिव्ह येणार. एक संख्या धन दुसरी संख्या ऋण असेल तर त्याचं उत्तर ऋण संख्या येतं. हे तर आपल्या लक्षात आलं पाहिजे की याचं उत्तर ऋण संख्या येणार आहे. मग 11चा पाढा 7 पर्यंत म्हणायचा आहे. 11चा टेबल 7 पर्यंत म्हणायचा आहे. 11 × 7 that means answer 77, but answer has a negative sign. Therefore option D is the correct answer for this example. -77 is the correct answer. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत की त्यामध्ये -6 × 10 म्हणजे 10 × 60. लगेच कळतं आपल्याला 10 × 60. बघा 60 उत्तर पण इथे दिसत आहे तुम्हाला. 60 दिसत आहे. बट क्वेश्चन इज दॅट विच इज द साइन, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह.
पॉझिटिव्ह का निगेटिव्ह ते साईन आपल्याला बघायचं आहे. तर आपल्याला नीट लक्षात येईल की इथं एक निगेटिव्ह साईन असल्यामुळे आपण दिलेल्या उत्तराला सुद्धा पॉझिटिव्ह साईन देणार आहोत आणि उत्तर येणार निगेटिव्ह साईन येणार आहे. देअरफॉर ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. आता बघा हा सी म्हणजे निगेटिव्ह साईन, इथं साईन नाही, नुसतं साईन बदललं तरी संख्या बदलते. निगेटिव्ह 60. व्हाय इट इज निगेटिव्ह? सी हिअर, दिस इज निगेटिव्ह हिअर आणि हिअर पॉझिटिव्ह. इथं पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्हचा गुणाकार त्या ठिकाणी निगेटिव्ह येतो, म्हणून इथं निगेटिव्ह 60 इज द करेक्ट आन्सर. निगेटिव्ह 60 त्याचं अचूक उत्तर आहे, ध्यानात ठेवायचं आहे. 9 नंबरचं गणित आहे निगेटिव्ह 16 इंटू निगेटिव्ह 5. इन दिस एक्झाम्पल तुम्ही जर नीट केअरफुली बघितलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल की दोन्ही संख्या ह्या काय आहेत? निगेटिव्ह आहेत. दोन्ही संख्या निगेटिव्ह असल्यावर उत्तर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह येत असतं. हे आपण रूल त्या ठिकाणी बघितलेला आहे. बोथ इंटिजर्स आर निगेटिव्ह देन देअर प्रॉडक्ट इज पॉझिटिव्ह इंटिजर. जर निगेटिव्ह इंटिजर असतील तर प्रॉडक्ट त्यांचा म्हणजेच गुणाकार त्या ठिकाणी पॉझिटिव्ह धन पूर्णांक येत असतो. आता 16 गुणिले 5, 16 पंचे 80. बघा 80 तर दोन ठिकाणी दिसतो आहे, परंतु कोणतं उत्तर आपण घेणार? तर बोथ इंटिजर्स हॅज निगेटिव्ह साईन, देअरफॉर आन्सर हॅज अ पॉझिटिव्ह साईन. देअरफॉर आपण ऑप्शन बी चॉईस करणार आहोत की ज्याला पॉझिटिव्ह साईन आहे. बोथ नंबर्स आर निगेटिव्ह, answer has a positive sign, therefore you can write B. Option B is the correct answer, 80. आता आपल्याला विचारलेला प्रश्न, गुणाकार करा, मल्टिप्लाय निगेटिव्ह 7 इंटू 0 विचारलेला आहे प्रश्न आपल्याला. निगेटिव्ह 7 इंटू 0 झिरोने मल्टिप्लाय करायचा आहे. आता आपण अगोदरच रूल शिकलेला आहे. एनी नंबर यू कॅन मल्टिप्लाय बाय 0, आन्सर इज ऑलवेज 0. कोणत्याही संख्येला 0 या संख्येने गुणले असता उत्तर नेहमी 0 येते. हे आपण खूप मागील इयत्तांपासून शिकत आलेलो आहोत. म्हणून आपण इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही न बघता फक्त शून्याने गुणलेलं आहे म्हणून उत्तर हे नेहमी 0 येणार आणि शून्याला कोणतंच साईन नसतं, म्हणून ऑप्शन नंबर सी 0 इज द करेक्ट आन्सर. सी 0 हे उत्तर त्या ठिकाणी बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पूर्णांक संख्यांचा भागाकार, डिव्हिजन ऑफ इंटिजर्स यावर आधारित उदाहरण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 सोडवा. 14/7, 14 डिवाइड बाय 7. आता बघा आपल्याला भागाकार करायचा आहे. 14/7 म्हणजे 7 एक 7, 7 दुने 14. नेहमीप्रमाणे जर आपण भागाकार केला तर हा दोन्ही नेहमी सारखाच भागाकार आहे, म्हणून आपण 7 दुने 14 त्याचं उत्तर लिहू शकतो. पर्याय क्रमांक डी 7 दुने 14 त्याचं उत्तर येणार आहे 2. दोन्ही धनपूर्णांक असल्यामुळे उत्तराला सुद्धा धन चिन्ह आलेलं आहे. पुढचं उदाहरण बघणार आहोत. 96/16. बघा भागाकार करताना आपल्याला पाढेपाठ असणं खूप गरजेचं आहे. पाढेपाठ असतील तरच आपण यांची उत्तरं देऊ शकतो, अन्यथा उत्तर देणं खूप अवघड गोष्ट आहे. 96ला आपल्याला 16ने भाग द्यायचा आहे. मग आपण 16चा पाढा म्हणायचा. 16चा पाढा म्हणताना आपल्याला लक्षात येईल 16 96. 96 पाठ असतील तरच याचं उत्तर आपल्याला येणार आहे. किंवा आपण दिलेल्या संख्यांना 16ने गुणून बघायचं 96 भागाकार येतो का. 16ला तुम्ही जर 6ने गुणलं तर 96 उत्तर येणार आहे, म्हणून तुम्ही पर्याय क्रमांक ए चॉईस करू शकतात, निवडू शकतात. जर 16ला निगेटिव्ह 6ने गुणल्यानंतर निगेटिव्ह 96 येणार, त्याच्यामुळे आपण हा पर्याय घेतलेला नाही. 16ला 8ने गुणल्यानंतर 128 होतील, म्हणून आपण भागाकार पाढेपाठ असतील तर भागाकाराची उदाहरणं आपण पटकन सोडवू शकतो. पुढचं उदाहरण विचारलेलं आहे 48/12. 48/12 म्हणजे 48 भाज्य आहे, 12ने भाग द्यायचा आहे. हिअर 48 इज द डिव्हिडंड अँड 12 इज द डिवायझर. 12चा टेबल म्हणायचा. 12 1 जा 12, 12 2 जा 24, 12 3 जा 36, 12 4 जा 48. देअरफॉर यू चूज द आन्सर. हे आन्सर आपण चूज करायचं आहे कोणतं? सी 12 चोक 48. आपल्याला त्या ठिकाणी पाढेपाठ असतील तरच ही उदाहरणं आपल्याला सोडवता येतील. नाहीतर तुम्हाला दुसरी आयडिया सांगितली तर तुम्ही 12ने 12ला गुणून बघायचं. 12 त्रिक 36, 12 चोक 48. आपल्याला त्याचं उत्तर सुद्धा
त्या ठिकाणी सापडू शकतं. आता तिसरं उदाहरण तुमच्या इथं लक्षात आलं असणार की या उदाहरणामध्ये एक निगेटिव्ह नंबर आहे. -45 ला अगोदरच्या 3 गणितांमध्ये आपल्याला साइन नव्हते, परंतु आता इथं साइन आहे. -45 आहे. आपल्याला 15 ने डिवाइड करायचं आहे. अगोदर आपण साध्या पद्धतीने भागाकार केला. 15 एक 15, 15 दुनी 30, 15 त्रिक 45. 3 त्याचं उत्तर आहे. परंतु एक नंबर त्या ठिकाणी निगेटिव्ह नंबर असल्यामुळे, जसा हा निगेटिव्ह नंबर आहे, हा निगेटिव्ह नंबर असल्यामुळे आन्सर हॅज ऑल्सो -3. आन्सर सुद्धा -3 येणार आहे. देअरफॉर यू राईट द ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. म्हणजे बी ऑप्शन त्या ठिकाणी बरोबर आहे. एक निगेटिव्ह साईन असल्यामुळे उत्तराला सुद्धा निगेटिव्ह साईन येणार आहे. हे सर्व विद्यार्थ्यांनी इथं काळजीपूर्वक लक्षात ठेवायचे. गुणाकाराचे जे नियम असतात पूर्णांक संख्यांचे, रूल्स फॉर मल्टिप्लिकेशन ऑफ इंटिजर्स इज सेम फॉर रूल्स फॉर डिव्हिजन ऑफ इंटिजर्स. पूर्णांक संख्यांच्या भागाकारासाठी पूर्णांक संख्यांच्या गुणाकाराचे नियम आपण वापरत असतो, उपयोगात आणत असतो. पुढील उदाहरण आहे, दिलेले उदाहरण सोडवा. भागाकाराचंच गणित आहे. भागाकाराचं गणित तुम्हाला लक्षात येत असेल की -63 डिवाइड बाय 21. 63 ला डिवाइड करायचे 21 ने. तुमच्या लक्षात येईल आता आपल्याला 21चा पाढा म्हणायचा आहे. पाढा पाठ असतील तर 21 एक 21, 21 दुनी 42, 21 त्रिक 63. परत एकदा सांगतो, याचं उत्तर किती येणार आहे? 3 उत्तर येणार आहे. आता 3 उत्तर येत असताना आता याला फक्त पॉझिटिव्ह का निगेटिव्ह साईन ते महत्वाचं आहे. आपण बघितलेलं आहे की याच्या अगोदर वन निगेटिव्ह इंटिजर, देअरफॉर आन्सर हॅज अ निगेटिव्ह साईन. मग त्याच्या उत्तराला निगेटिव्ह साईन येणार आहे. म्हणून आपण चारही पर्यायांपैकी डी जो पर्याय आहे -3, दॅट इज द करेक्ट आन्सर फॉर दिस एक्झाम्पल. या उदाहरणासाठी डी -3 हेच पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहे. नाउ एक्झाम्पल 6, 81 डिवाइड बाय -9. आता त्या ठिकाणी ज्या संख्येने भाग द्यायचा आहे ती संख्या इथं निगेटिव्ह असलेली आपल्याला दिसून येते. ती संख्या पाहिल्यानंतर आपल्या सहज लक्षात येईल की बघा हा जो भाजक आहे तो भाजकच त्या ठिकाणी निगेटिव्ह आहे. परंतु आपण नेहमी सारखा भाग द्यायचा. 9 9 81. 9चा पाढा त्या ठिकाणी 5 असणारच तुमचा. 9 9 81. आपलं उत्तर त्या ठिकाणी 9 येणार आहे. या 9 उत्तराला फक्त आता साईन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह या आपण चॉईस करणार आहोत. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह येईल, तर त्यावेळेस आपण बघणार की एक इंटिजर निगेटिव्ह असेल तर आन्सर सुद्धा निगेटिव्ह येतं. देअरफॉर यू राईट द ऑप्शन सी सिलेक्ट करायचा आहे की त्याचं उत्तर -9 आहे. कारण की एक संख्या निगेटिव्ह असेल तरी उत्तराला निगेटिव्ह साईन येत असतं. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल 13 डिवाइड बाय -4. आता या ठिकाणी 13 ला -4 ने डिवाइड करायचं आहे. आपल्याला माहिती आहे चाराच्या पाड्यामध्ये 4 एक 4, 4 दुनी 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 13 येत नाही. म्हणजे उत्तर त्या ठिकाणी पूर्णांकात उत्तर येणार नाही. म्हणजे अपूर्णांकामध्ये उत्तर येणार आहे 13/4. परंतु डिनॉमिनेटरला आपण निगेटिव्ह सिम्बॉल लिहित नाही, म्हणून आपण उत्तर चॉईस करणार आहोत बी, ऑप्शन बी -13/4. आपण हे पण शिकलेलो आहोत की डिनॉमिनेटरला निगेटिव्ह साईन लावत नाही आपण. त्या ठिकाणी तसं संकेत आहे. यू कॅन राईट द निगेटिव्ह साईन टू द न्यूमिरेटर. देअरफॉर आन्सर इज -13/4. हे उत्तर त्या ठिकाणी लिहायचं भाग जात नाही म्हणून, पूर्ण भाग जात नाही म्हणून आपण फ्रॅक्शनच्याच रूपामध्ये हे गणित ठेवलेलं आहे. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल -60 डिवाइड बाय -20. आता या ठिकाणी जर नीट निरीक्षण केलं तुम्ही तर आपल्या असं लक्षात येईल की हा पण निगेटिव्ह इंटिजर आहे आणि हा पण निगेटिव्ह इंटिजर आहे. म्हणजे दोन्ही संख्या ज्याला भाग द्यायचा आहे ती पण निगेटिव्ह इंटिजर आहे आणि ज्याने भागायचं आहे ते सुद्धा निगेटिव्ह इंटिजर आहे. आपल्याला माहिती आहे की बोथ इंटिजर्स आर निगेटिव्ह, देन आन्सर इज पॉझिटिव्ह. आता 20चा पाढा 60 पर्यंत म्हणायचा आहे. 20 एक 20, 20 दुनी 40, 20 त्रिक 60. 3 उत्तर येणार आहे आणि बोथ हॅज निगेटिव्ह साईन. देअरफॉर आन्सर हॅज ऑल्सो अ पॉझिटिव्ह साईन. देअरफॉर यू चूज ऑप्शन ए 3. 3 इज द करेक्ट आन्सर फॉर दिस एक्झाम्पल. 20चा टेबल म्हणायचा आहे. 21 जा 20, 22 जा 40, 23 जा 60.
3 त्या ठिकाणी उत्तर येणार आहे. बोथ हॅज निगेटिव्ह साईन. निगेटिव्ह साईन आहे इथं दोघांना, म्हणून आन्सर हॅज अ पॉझिटिव्ह साईन. त्याच्यामुळे आन्सरला पॉझिटिव्ह साईन आलेला आहे, म्हणून आपण इथं कोणतं चिन्ह लिहिलेलं नाही. स्टुडंट्स सिलेक्ट ऑप्शन बी, देन इट्स रॉंग आन्सर. पुढचं गणित बघणार आहोत. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 9 मध्ये तुम्हाला दिसत आहे की सॉल्व -144 डिवाइड -16. -124 both numbers has a negative sign, therefore answer has a positive sign. म्हणजे निगेटिव्ह साइनचे उत्तर चालणारच नाहीत, म्हणून आपण म्हणू शकतो की हे दोन उत्तर या गणिताचे राहू शकत नाहीत. ही दोन उत्तर जी आहेत ती राहू शकणार नाहीत हे आपण लगेच सांगू शकतो. का सांगू शकतो? कारण की दोन्ही संख्या निगेटिव्ह असल्यावर त्यांचं उत्तर पॉझिटिव्ह असणार. इट इज 16 और 9. आता आपण भाग देणार. 16चा टेबल जर म्हणत गेलो तर आपण 16 9 जा 144. देअरफॉर करेक्ट आन्सर इज सी. 9 इज द करेक्ट आन्सर. आपल्याला त्या ठिकाणी 9 हे जे करेक्ट आन्सर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. आता बघा, दोन्ही संख्या निगेटिव्ह असल्यावर उत्तर निगेटिव्ह येणारच नाही, म्हणून आपली दोन्ही उत्तर डायरेक्ट कट केली, जसे काही ती आपण कन्सिडरच करणार नाहीत. उरलेले दोन पर्यायांमधून एक उत्तर असू शकतं. आपण भाग दिल्यानंतर 16 9 जा 144, 16 9 144, म्हणून आपण म्हणू शकतो की 9 इज द करेक्ट आन्सर. आता पुढचं एक्झाम्पल आहे. हिअर ऑल्सो एक्झाम्पल नंबर 10 -17 डिवाइड बाय -9. बोथ इंटिजर्स हॅज अ निगेटिव्ह साईन. हे दोघांना निगेटिव्ह साईन असल्यामुळे उत्तर हे निगेटिव्ह येऊ शकणार नाही. देअरफॉर हे उत्तर, हा जो पर्याय आहे हे पर्याय राहू शकत नाही. आता राहिले दोन पर्याय. 50-50 मधले दोन पर्याय गेले. आता दोनच पर्याय राहिले, 9/17 आणि 17/9. तर विच इज द करेक्ट ऑप्शन? आपल्याला बघायचं आहे की 9च्या पाड्यामध्ये 18 येत नाही. मग आपण हे फ्रॅक्शनच्या रूपात 17/9 आहे तसं ठेवणार आहेत. देअरफॉर ऑप्शन नंबर डी 17/9 इज द करेक्ट आन्सर फॉर दिस एक्झाम्पल. आपलं असं सहजरित्या निरीक्षणाने जे नियम आहेत पूर्णांक संख्येच्या भागाकाराचे किंवा डिव्हिजन ऑफ इंटिजरचे जे रूल्स आपण जर लक्षात ठेवले तर सहजरित्या आपल्याला हे भागाकार करता येतील, परंतु त्यासाठी पाढे सुद्धा पाठ असणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मूळ, सहमूळ संख्या म्हणजेच प्राईम आणि क्रो प्राईम नंबर्स यावर आधारित काही प्रश्न बघणार आहोत. बघा, पहिला प्रश्न आहे, सर्वात लहान मूळ संख्या कोणती? आपल्याला विचारलेला आहे विच इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर. आपल्याला मूळ संख्या कोणत्या, मूळ संख्या कोणाला म्हणतात की ज्या संख्येला ती संख्या आणि फक्त एक हेच अवयव असतात, त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात. आपल्याला माहिती असायला पाहिजे तर विच इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर. आपल्याला लक्षात येईल की 2 इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर. 2 इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर. देअरफॉर यू कॅन चॉईस ऑप्शन बी 2. आता 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं. त्याच पद्धतीने 2 ही एकमेव समसंख्या मूळ संख्या आहे, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. आता दुसरा प्रश्न आहे, 1 ते 10 या संख्यांमध्ये किती मूळ संख्या आहेत? हाऊ मेनी प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 10? 1 to 10 मध्ये एकूण प्राईम नंबर्स किती? 1 ते 10 मध्ये एकूण मूळ संख्या किती? तर ते आपल्याला माहिती पाहिजे. 1 ते 10 मध्ये असलेल्या मूळ संख्या म्हणजे 2 3 5 7 एवढ्याच संख्या, म्हणजे 2 2 3 5 7. एकूण किती झाल्या? 4 संख्या झाल्या. देअरफॉर यू कॅन राईट ऑप्शन सी. 4 इज द करेक्ट आन्सर. म्हणजे 4 त्या ठिकाणी 1 ते 10 मध्ये असलेल्या मूळ संख्या आहेत. आता 1 ते 50 मध्ये असलेल्या मूळ संख्या कोणत्या? 1 ते 50 या संख्यांमध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत? तर विद्यार्थ्यांना सर्व त्या ठिकाणी बघितल्यानंतर त्यांनी लक्षातच ठेवायचं आहे की 1 ते 10 मध्ये 4 आहेत, 11 ते 20 मध्ये किती, 21 ते 30 मध्ये किती, तशा 1 ते 50 मध्ये एकूण मूळ ज्या संख्या आहेत त्या मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर्स बिटवीन 1 to 15 आर 15. 15 ह्या मूळ संख्या आहेत. तर त्या कोणत्या? तर आपण लिहू शकतो 2 3
5, 7, 11, 13, 17, 19, 23, then 29, 31, 37, 41, 43, and 47. These are the 15 prime numbers between 1 to 50. तुम्हाला ज्या नंबर सांगितले ते असे एकूण 15 संख्या आहेत की त्या 1 ते 50 मध्ये मूळ संख्या आहेत. विद्यार्थ्यांनी ह्या लक्षातच ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 असतो त्या संख्यांना एकमेकींच्या समूह संख्या म्हणतात. सत्य की असत्य सांगा. तर हे विधान सत्य आहे की ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 असतो ते विधान त्या ठिकाणी सत्य आहे. आपल्याला सहजरित्या लक्षात येतं. कोणत्याही दोन संख्या असतील त्यांचा सामायिक विभाजक फक्त म्हणजे त्या दोन संख्यांना फक्त एकानेच भाग जाऊ शकतो अशा संख्यांना एकमेकींच्या समूह संख्या म्हणतात. टू नंबर्स विच हॅव ओनली वन ॲज अ कॉमन फॅक्टर, एकच कॉमन फॅक्टर असेल तर त्यांना कोप्राईम नंबर्स म्हणतात. अँड दिस स्टेटमेंट इज करेक्ट. हे स्टेटमेंट त्या ठिकाणी करेक्ट आहे, हे लक्षात ठेवायचे. ही समूह संख्यांची व्याख्याच आहे, तुम्ही कायम लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील जोड्यांपैकी कोणती जोडी समूह संख्येची आहे ते सांगा. खालील 4 जोड्या दिलेल्या आहेत, त्या 4 जोड्या तुम्हाला दिसत असतील. या 4 जोड्यांपैकी समूह संख्यांच्या जोड्या आपल्याला ओळखायच्या आहेत. आता विच ऑफ द फॉलोइंग इज द पेअर ऑफ को प्राईम नंबर्स. पेअर ऑफ को प्राईम नंबर्स आपल्याला विचारलेले आहेत. को प्राईम नंबर्स कोणकोणते आहेत? आता को प्राईम नंबर्स म्हणजेच समूह संख्या की ज्यांना फक्त कॉमन फॅक्टर एकच आहे. तर आपल्याला ह्या संख्यांमधून लक्षात येईल की जो ऑप्शन आहे की ज्यामध्ये संख्यांची पेअर्स आहे 5 and 9. जर तुम्ही 5 आणि 9 बघितलं तर हे कोणाच्याच पाड्यात येत नाहीत किंवा ह्या दोन्ही संख्यांना फक्त 1 ह्या अंकानेच भाग जातो. 1 हा अंकच फक्त 1 ही संख्या फक्त त्यांचं सामायिक विभाजक असल्याने आपण ऑप्शन नंबर सी चूज करू शकतो की पर्याय निवडू शकतो की सी 5 and 9 आर द को-प्राईम नंबर्स. आता पुढे समूह संख्यांच्या जोड्या ओळखा. आपल्याला 3 जोड्या दिलेल्या आहेत की त्यापैकी समूह संख्यांच्या जोड्या ओळखायच्या आहेत. आयडेंटिफाय द कॉमन पेअर्स ऑफ को-प्राईम नंबर्स. आयडेंटिफाय द को-प्राईम नंबर्स. आपण इथं बघू शकतो 4 and 5. 4 and 5 हे कोणाच्याच पाड्यात येत नाही. फक्त यांचा जो कॉमन फॅक्टर आहे तो फक्त 1 आहे. परंतु 27 and 15 हे 3च्या पाड्यात येतात. 5 आणि त्यांचा अजून दुसरा जो फॅक्टर आहे 3 9 27, 3 5 15 म्हणजे 1 सोडून 3 या संख्येने सुद्धा दोघांना त्या ठिकाणी सामायिक अवयव आहे. त्याच पद्धतीने 17 and 19 इज ऑल्सो द को-प्राईम नंबर्स. म्हणजे ही सुद्धा समूह संख्यांची जोडी आहे. कोणाच्या पाड्यात येत नाही, फक्त त्यांचा सामायिक जो अवयव आहे तो एकच येतो. म्हणून आपण या जोड्या त्या ठिकाणी लक्षातच ठेवल्या पाहिजेत. विचार द को-प्राईम नंबर्स की अशा संख्या की ज्यांना फक्त 1 हा एकमेव सामायिक अवयव असतो. आता पुढे विचारलेले आहे, जोडमूळ संख्येतील फरक टिंबटिंब असतो. जोडमूळ संख्येतील फरक टिंबटिंब असतो. किती फरक असतो? द डिफरन्स बिटवीन ट्विन प्राईम नंबर्स की ज्यालाच आपण ट्विन प्राईम नंबर्स म्हणतो की या ट्विन प्राईम नंबर्स मध्ये कितीचा फरक असतो? तो 1 चा फरक असतो, 2 चा असतो का 3 चा असतो का 4 चा असतो? जोडमूळ संख्या म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की त्या दोघांमध्ये 2 चा फरक असतो का 1 चा फरक असतो? की ज्या अशा जोडमूळ संख्या म्हणजे अशा की त्या 3 आणि 5, 5 आणि 7 की त्या दोघांमध्ये 3 आणि 5 म्हणजे 5 वजा 3 केले तर 2चा फरक आहे. 7 वजा 5 केले तर 2चा फरक आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की ऑप्शन नंबर बी हे त्याचं उत्तर आहे की जोडमूळ संख्यांमध्ये म्हणजे ट्विन प्राईम नंबर्स मध्ये 2 ट्विन प्राईम नंबर्स मध्ये जो फरक असतो तो 2चा फरक असतो. हे आपल्याला इथं लक्षात येईल. पुढचा आहे, खालील कोणत्या जोड्या जोडमूळ संख्या आहेत? अचूक 2 पर्याय आपल्याला या गणितामध्ये निवडायला सांगितलेले आहेत की 2 पर्याय आपल्याला अचूक आहेत. दिलेल्या 4 पर्यायांपैकी 2 पर्याय अचूक आहेत. विच ऑफ द फॉलोइंग आर पेअर्स ऑफ ट्विन प्राईम नंबर्स. पेअर्स ऑफ ट्विन प्राईम नंबर्स आपल्याला 2 ऑप्शन निवडायचे आहेत. आता बघा 3 and 5 तुम्हाला अगोदर सांगितलं. दिस इज द वन ऑप्शन
3 आणि 5 ही जी जोडी आहे ही को प्राईम नंबरची आहे, जोडमूळ संख्यांची जोडी आहे. आता 17 आणि 23 यांच्यामध्ये 17 झाल्यानंतर 19 एक प्राईम नंबर येते आणि नंतर 23 येते, म्हणजे हे ट्विन प्राईम नंबर नाहीत. 41 नंतर 43 ही प्राईम नंबर येते आणि नंतर 47 येते, म्हणजे त्यांच्यामध्ये 2चा गॅप नाही. परंतु 71 अँड 73 की दोघांमध्ये 2चा गॅप आहे. बघा 71 पण प्राईम नंबर आहे आणि 73 सुद्धा प्राईम नंबर्स आहे. देअरफॉर यू कॅन चॉईस ऑप्शन नंबर डी, 71 अँड 73. These two pairs are co-prime numbers. ह्या दोन जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. आपल्याला लक्षात येतील. आपण 2 अचूक पर्याय निवडलेले आहेत.